सर्वांना नमस्कार। आज आपण बुद्धिमत्ता घड्याळ या टॉपिकवर जी टेस्ट दिली होती त्या टेस्टचं आज आपण काय करणार आहे, स्पष्टीकरण बघणार आहे। त्या प्रश्नाचं आज आपण स्पष्टीकरण बघणार। त्या अगोदर आपण काय करू, थोडं घड्याळ ह्या टॉपिकबद्दल बेसिक गोष्टी अगोदर बघून घेऊ। आता सगळ्यात अगोदर ही आपली घड्याळ आहे। या घड्याळमध्ये 3 काटे असतात, एक असतो तास काटा, एक असतो मिनिट काटा आणि एक असतो सेकंद काटा। अशा प्रकारे आपली घड्याळ असते। याच्यात तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा। आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे लक्षात ठेवणे आहे की एक तास म्हणजे किती मिनिटं, 60 मिनिटं। एक तास म्हणजे किती मिनिटं, 60 मिनिटं। म्हणजे हा तास काटा 3 पासून 4 पर्यंत याला म्हणजे हे मिनिट काटा किती, 60 मिनिटं फिरतो। किती मिनिटं फिरतो, 60 मिनिटं फिरतो। एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। एक तास म्हणजे 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद। म्हणजे ज्या वेळेस 3 पासून 4 पर्यंत हा तास काटा एवढा जागेत येतो त्यावेळेस ह्या मिनिट काट्याचा एक पूर्ण राऊंड झालेला असतो। आणि ज्या वेळेस मिनिट काटा ह्या 12च्या ह्या दोघांच्या मध्ये एक थोडा एका पॉईंटने पुढे सरकतो त्यावेळेस सेकंद काट्याचा काय एक राऊंड पूर्ण झालेला असतो। अशा प्रकारे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद। हे आपल्याला पुढे चालून या बेसिक गोष्टी कामात येणार आहे आपल्याला घड्याळ शिकताना। 1 तास म्हणजे किती सेकंद, 3600 सेकंद। आणि घड्याळाचा पूर्ण सर्कल 360 डिग्रीचा असतो। हा जो घड्याळाचा पूर्ण सर्कल आहे ना, हा किती डिग्रीचा असतो, 360 डिग्रीचा असतो। म्हणजे या दोघांमध्ये किती डिग्रीचं अंतर असतं, 30 डिग्रीचं अंतर असतं। इथं किती डिग्रीचं असतं, 30 डिग्रीचं अंतर असतं। आणि एका मिनिटात 6 मिनिट काटा पुढचं म्हणजे एका मिनिटात काय होतं, 6 पॉईंट किती 6 डिग्री काटा काय होतो, हा पुढे सरकतो। म्हणजे हा ज्यावेळेस ही जे सेकंदाचा काटा आहे हा पूर्ण राऊंड फिरतो त्यावेळेस मिनिट काटा हा फक्त 6 डिग्रीनं पुढे सरकतो। आणि ह्या 2 तासामध्ये 12 ते 1 ह्या 2 तासामध्ये 30 डिग्रीचा फरक असतो। किती, 30 डिग्री असते। इथं 12 ते 1 30 डिग्री, इथं 1 ते 2 30 डिग्री। आणि ज्या वेळेस सेकंद काटा एक पूर्ण राऊंड पूर्ण करतो त्यावेळेस मिनिट काटा किती डिग्री पुढे सरकतो, 6 पुढे सरकतो। आणि एका मिनिटात तास काटा किती, अर्ध्या डिग्री पुढे सरकतो। आणि ह्या दोघांचा फरक 5.5 डिग्री येतो। त्याच्यामुळे हा 11/2 हे आपल्याला पुढे चालून आपल्या गणितात आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला 11/2 काय येतं हे त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एका मिनिटात मिनिट काटा 6 डिग्रीनं पुढे सरकतो, तर एका तासात तास काटा अर्ध्या डिग्रीनं पुढे सरकतो, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता ह्या दोघांमध्ये 12 ते 1 इथं 30 डिग्री आहे, इथं 30 डिग्री, असं मिळून ह्या पूर्ण किती डिग्रीचा आहे, 360 डिग्रीचा आपली काय असते, घड्याळ असते। आणि ज्यावेळेस हा इथून इथे येतो होतो परत 30 डिग्री पुढे होतो आणि हा एक जर पूर्ण राऊंड पूर्ण होतो कशाचा, सेकंदाच्या काट्याचा, तर त्यावेळेस हा किती 6 डिग्रीनं पुढे सरकतो। आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे। आता आपण घड्याळाबद्दल बेसिक गोष्टी बघितल्या की 1 तास हा 60 मिनिटाचा होतो, 1 मिनिट हा 60 सेकंदाचा होतो, एका तासात 36 सेकंद असतात। एक 5 मिनिटाच्या मध्ये 12 ते 1 समजा 5 मिनिट होता, मिनिट काट्याचे 5 मिनिटं होतात, त्याच्यात 30 डिग्रीचा काय असतो, 30 डिग्रीचं अंतर असतं। ज्यावेळेस 1 सेकंद पूर्ण फिरतो, पूर्ण राऊंड घेतो त्यावेळेस मिनिट काटा कितीनं पुढे सरकतो, 6 डिग्रीनं पुढे सरकतो। म्हणजे 5 वेळेस तो 5 राऊंड घेतले तर कितीनं, 5 मिनिटं होतात। म्हणजे अशा प्रकारे आपण या बेसिक गोष्टी बघितल्या। आता आपला पहिला सगळ्यात अगोदरचा प्रश्न होता 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत, कितीपासून, 8 पासून 2 पर्यंत तास काटा किती अंशात फिरेल। कोणता काटा विचारला, तास काटा। 8 वाजेपासून 2 वाजेपर्यंत। आता इथं 8 आहे, इथं 2 आहे, आपण किती तास होतं ते बघू एकदा। 8 ते 1 ह्या दोघांचा 1 तास होतो, 1 इथं 2 3 4 5 6 म्हणजे 8 ते 2 पर्यंत 6 तास होतात। किती, 6 तास होतात, बरोबर आहे। आता आपण बेसिक गोष्टी अगोदर बघितल्या की ह्या दोघांच्या मध्ये किती डिग्री असते, 30 डिग्रीचा फरक असतो। कितीचा फरक असतो या दोघांच्या मध्ये, 30 डिग्रीचा फरक असतो। म्हणजे एकूण किती तास झाले आपले, 6। मग आपले 6 गुणिले 30 म्हणजे इथपर्यंत जेव्हा काटा फिरेल 8 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत तास काटा किती अंशाचा करेल। म्हणजे हा तास काटा इथं होता, तो इथं गेला, कुठं होता, इथं होता, तो इथं गेला, तर कोण किती अंशाचा करेल हे आपल्याला म्हणजे किती अंशात फिरेल असं विचारलं आपल्याला। इथून इथपर्यंत किती अंशात फिरेल, 8 पासून 2 पर्यंत। मग एकूण 6 तास आपण काढले, इथून भरले आपले 6 तास। 6 तास झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ह्या दोघांतला फरक आपण बेसिकमध्ये बघितला की 30 डिग्रीचा असतो। मग आपण 6 गुणिले 30 डिग्री केलं, 6 गुणिले 30 डिग्री केलं, आपलं उत्तर येतं 180 अंशात फिरेल। किती अंशात फिरेल, 180 अंशात फिरेल। अशा प्रकारे आपलं 4 नंबरचं उत्तर। आता आपला 2 नंबरचा जो प्रश्न होता 2:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल। आता समजा हा तास काटा आहे आणि हा मिनिट काटा आहे, याच्यातला कोन विचारलेला आहे, तर मग आपल्याला किती वाजताच विचारलं आहे, समजा आपली घड्याळ आहे, बरोबर आहे, 2:30 वाजताच विचारलं आहे। हे 12 3 6 9 हा 1 2 किती वाजता विचारला, 2:30 वाजता। आता आपल्याला माहिती आहे 2:30 वाजता एक तर काटा इथं असतो
आणि इथं असतो, बरोबर आहे. आता याच्यातला आपल्याला कोण विचारलेला आहे, काय विचारलेलं आहे आपल्याला याच्यातला कोण विचारलेला आहे. 2:30 वाजता मिनिट काटा आणि घड्याळ काटामध्ये हा झाला मिनिट काटा आणि हा झाला तास काटा आणि मिनिट काटा, यांच्यातला कोण किती अंशाचा असेल असं आपल्याला विचारलं आहे, किती अंशाचा असेल, बरोबर आहे. ठीक आहे, तर मग आपण आता बघू. याच्यासाठी सगळ्यात अगोदर काय आहे, असं जर विचारलं की कोणताही प्रश्न असो, फक्त प्रश्न एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, या फॅक्च्युअल डेटा आपल्याला लक्षातच ठेवायचा की प्रश्न कशा पद्धतीचा आला आहे. तास काटा आणि मिनिट काटा याच्यातला कोण विचारलेला आहे, तर किती वाजू द्या तिथं काही प्रॉब्लेम नाही, तिथं किती वाजले असेल तर त्याचा काही आपल्याला प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तास काटा आणि मिनिट काटा, बरोबर आहे. जर असं असेल तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला अंशाचा किती अंशाचा कोण तयार झाला हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे, 11/2 गुणिले m म्हणजे मिनटं वजा 30 गुणिले h म्हणजे आपले तास, आपले हॉर्स, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 11/2 मिनिट आणि 30 गुणिले h म्हणजे आपले तास. आता 11/2 कसा आला, आपण बेसिकमध्ये बघितलं होतं, तो 6 डिग्रीने जातो, हा अर्धा डिग्रीने जातो, मग त्यांचा फरक किती येतो, 11/2 येतो. त्याच्यामुळे आपले सूत्र तयार झालेलं आहे. आपलं ते कुठून आलं काय आलं सूत्र, हे बेसिक त्या प्रश्नासाठी लागणारचे सूत्र, कसं आलं काय आलं नाही आपल्याला त्याच्याशी काही घ्यायचं द्यायचं नाही. फक्त आपलं एवढंच लक्षात ठेवायचं आहे, 11/2 गुणिले मिनटं वजा 30 गुणिले आपले तास दिलेले, आपलं फक्त एवढ्याच्या प्रश्न टाकायचं आहे आणि आपलं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, आपला हा प्रश्न होता 2 वाजून 30 मिनिटं तास व मिनिट काटा तास यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल. ओके, आता सगळ्यात आपण घेऊ अगोदर 11/2 गुणिले मिनटं म्हणजे किती 30 वजा चिन्ह हे 30 सूत्रात म्हणून लिहून घेतलं आपण, गुणिले तास किती दिले आपल्याला 2 वाजून 30 मिनिटे इथे घेतले 2 लिहून. आता आपल्याला माहिती आहे याच्यात असा तिरपा भागाकार होतो, हे झाले इथं 15. आता काय राहिलं आपलं 11 गुणिले 15 वजा ह्या दोघाचा गुणाकार केला तर किती होतो 60 होतो. या दोघाचा काय गुणाकार आहे, वजाच्या पलीकडे गुणाकार आहे. ओके, आता या दोघाचा गुणाकार केला, गुणाकार करू आपण 15 गुणिले 11, याला गुणलं 15 15 तसे येतात, परत 1 गुणलं 15 15 5 6 165 म्हणजे आपला गुणाकार आला 165 वजा 60, बरोबर आहे. म्हणजे या दोघाची बेरीज किती आली 105, वजाबाकी किती आली याची 105 आली, काय आली वजाबाकी. एवढंच आपल्याला करायचं आहे. हे सूत्र आहे, सूत्रात आपल्याला दिलेले तास आणि मिनटं टाकायचे, टाकले आपण जिथले ते टाकले ते याचा भागाकार गुणाकार करून घेतला, अशा प्रकारे आपलं काय आलं वजाबाकी 105 आली. आता हा झाला आपला अंशाचा कोण, हा इकडचा झाला किती 105 डिग्री हा झाला. पण आपल्याला जर हा विचारला असेल तर हा पण कोण तयार झाला ना इकडच्या ह्या साईडनं, मागच्या साईडनं हा पण कोण तयार झाला. जर 105 त्यांनी जर असा प्रश्न असेल की 2 वाजून 30 मिनिटे तास काटा मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण तयार झाला, आपण काढला 105 आणि 105 ऑप्शनमध्येच नाही, यापैकीने असं उत्तर आलं, बरोबर आहे. चौथा ऑप्शन कोणता आला आपला की यापैकी नाही आणि 105 ऑप्शनमध्ये नाही, तर आपलं उत्तर यापैकी नाही, हे नाही येऊ शकत. याच्यात काय होतं, याच्यात 2 कोण तयार होता, एक तर मधला कोण तयार होतो किंवा बाहेरचा कोण तयार होतो. आपण सगळ्यात अगोदर पण आपला काय काढायचा, पहिला मधला कोण काढायचा. आता हा मधला कोण किती आला आपला 105 आला, पण तो जर असा काढला, बरोबर आहे. आता आपण बघितलं होतं घड्याळीचं एकूण सर्कल किती आहे 360 डिग्रीचं आहे. किती डिग्रीचं आहे घड्याळीचं पूर्ण सर्कल किती आहे 360 डिग्रीचं, त्यात हा 105 आहे. मग आपल्याला काय करायचं, या 360 मधून आहे ना 105 मायनस करायचं आहे. जर आपल्याला सेकंड दुसरा विचारला तर दुसरा कोण, इथं लक्षात ठेवा, इथं गणित आपलं संपलेलं आहे, इथं आपलं उत्तर आलेलं आहे 105. पण 105 जर ऑप्शनमध्ये नसेल आणि जर आपला दुसरा कोण विचारला असेल की बाहेरचा कोण किती अंशाचा आहे, तर तो अशा प्रकारे काढायचा की आपल्या घड्याळीचं पूर्ण सर्कल 360 डिग्रीचं असतं, आपला एक कोण 105 आला होता, तो 105 इथून आपल्याला वजा करायचा आहे. 10 वरती 0 म्हणजे 10तून 5 गेले, 5 घेतलेला 1 इथं दिला, 6 मधून 1 गेला 5, 2 1 मधून 3 मधून 1 गेला 2 म्हणजे 255. म्हणजे हा जो कोण हा इकडचा बाहेरचा तो 255 डिग्री आहे आणि 255 जर आपल्या ऑप्शनमध्ये असेल तर ते आपलं उत्तर असेल, किंवा 105 असेल ते आपलं उत्तर असेल. म्हणजे ह्या 105 किंवा 255 ह्या दोन्हीमधून एक ऑप्शनमध्ये असेल तर ते आपलं काय असेल उत्तर असेल. आणि हे दोन्ही जर ऑप्शनमध्ये नसेल तर आपण कुठेतरी हे गणित काढताना चुकलो आहे असं त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. ह्या अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पद्धती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फक्त सरळ सरळ एवढंच करायचं आहे, हे सूत्र आपल्याला पाठ करायचं आहे, काही एवढं अवघड नाही. 11 गुणिले मिनटं वजा 30 गुणिले आपले तास आणि त्याच्यात एक किंमत टाकायची, बाकी काहीच नाही, सगळ्यात सोपं आहे. फक्त विचारला दुसरा कोण तर एकूण डिग्री आपल्याला घड्याळ लक्षात ठेवायची की आपली डिग्री कितीची, आपली घड्याळ किती डिग्रीची आहे 360 डिग्रीची आहे. त्याच्यातून आपल्याला आलेला कोण इथं किती कोण येऊ दे, इथे 105 आला, पुढे 90 येईल 110 येईल, जो येईल तो याच्यातून मायनस करायचा आणि दुसरा कोण काढायचा. हा पहिला कोण होता, हा पहिला कोण, हा दुसरा कोण. अशा प्रकारे मिनिट काटा आणि तास काट्यामधले आपल्याला कोण काढायचं एवढं सूत्र फक्त लक्षात ठेवा.
4:15 आपला त्याच्या समोरचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीचाच प्रश्न आहे. आपण एका टाईपवर 2 प्रश्न घेतले. 4:15 तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंश असेल. तास काटा मिनिट काटाचाच विचारलेला आपल्याला किती अंश असेल. 4:15 ही आपली घड्याळ 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 बरोबर आहे. अशा प्रकारे 4 वाजून किती म्हणले, 4 वाजला म्हणल्यावर इथं असेल आपला तास काटा किती 15 मिनटं, किती 15 मिनटं झालं बरोबर. आता 4:15 4:15 म्हणजे आपला इथं मिनिट काटा कुठं राहणार आहे, इथं राहणार आहे. आता आपल्या याच्यातलं काय काढायचं आहे, कोण काढायचा आहे, तास काटा आणि मिनिट काटा. आपला प्रश्न काय होता, 4:15 तास काटा व मिनिट काटाचा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल बरोबर आहे. हा इथं 4 वाजले आणि हे 4:15 4:15 म्हणजे 4:15 आणि ह्या अशा पद्धतीने आपल्या याच्यातलं काय काढायचं आहे, कोण काढायचं आहे. आता आपल्याला सूत्र माहिती आहे, 11/2 गुणिले काय आपले मिनटं आहे, किती मिनटं 15 वजा 30 घेतलं आपण, ते सूत्रातलं आहे 30 कुठे घेतलेलं आपण सूत्रातलं आहे. इथं फक्त आपल्याला ह्या किमती टाकायचं, इथं 15 टाकले आणि इथं 4 टाकले, आपण काय टाकले इथं तास टाकले, आता इथं 15 टाकले. हे बाकीचं 11/2 आणि 30 हे काय आपलं सूत्रातलं आहे बरोबर आहे. एवढं सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे अगोदर इथं भाग द्यायला, इथं भाग जात नाही 15चा, मी याचा डायरेक्ट आपण गुणाकार करून घेऊ. एकदा आपण अगोदरच्या गणितामध्ये गुणाकार केला होता, 165 त्याचा गुणाकार येतो बरोबर आहे. 2 वजा या दोघांची 3×12 किती झाले 120. अशा प्रकारे याचं हे होतं. इथं जर भाग जात असेल तर 2 अगोदर करायचा, भाग द्यायचा नसेल जात तर याचा अगोदर गुणाकार करायचा, याला भागिले तसेच ठेवायचे. आणि ह्या वजाच्या नंतरचं जे आपलं गणित आहे, वजाच्या चिन्हाच्या नंतरचं तिथं गुणाकार आहे, आपण ते गुणाकार लिहून घेतला. फक्त इथं एवढंच लक्षात ठेवायचं, इथं जर 2ने भाग जात असेल तर सरळ सरळ भाग द्यायचा, नसेल जात तर ह्या दोघांचा अगोदर काय करायचा, गुणाकार करायचा आणि 2 भागाकार ठेवायचं. आता आपण याचा भागाकार करू. 2 बे 2 16 पण पुढं 5 हे राहिले, 5 राहिले, परत आपण पुढे देऊ 2 बे 2 4 उरले किती, इथं 1 उरला म्हणजे आपल्याला इथं किती द्यायचं, 0 द्यायचं पूर्ण भाग जाईपर्यंत. मग 0 दिला म्हणून इथं काय केलं आपण, पॉईंट दिला, 2×5 = 10. अशा प्रकारे आलं आपलं 82.5 वजा 120. अशापर्यंत इथपर्यंत आपण आलो बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोघांची वजाबाकी करायची. आता 120 पॉईंट, आता आपल्याला 120 मधून काय करायचं आहे, 82.5 काढायचं आहे. आता आपण 5 का काढले, इथं पॉईंट आहे, मग आपल्याला या पॉईंटला काय करायचं आहे, त्याला ह्या किमतीच्या पुढे ठेवावं लागतं, कारण ही पूर्ण किंमत आहे. इथून पुढे काही ही अपूर्णांकामध्ये म्हणजे अपूर्ण किंमत आहे, दशांश अपूर्णांकामध्ये. मग आपण काय केलं, 120च्या खाली 82 काय घेतलं, हे जे 5 आहे पॉईंटच्या नंतर का ठेवलं, संख्येच्या नंतर, कारण ती पूर्ण किंमत नाही बरोबर आहे. आता हे 10 इथं 5/5 10 मधून 5 गेले, 5/5 हा परत इकडे गेला, आपण इकडे दिला, इथं 7, इथं पण 0 होता म्हणून 1 घेतला आपण, इकडे उसनं इथं झाले 10 मधून इथं 3 झाले, इकडे दिलेला होता तो आपण इथं घेतला 3, 10 मधून 3 गेले 7, परत इकडे घेतला आपण, इकडे वापस दिला आणि 8 मधून 9 गेले, सॉरी 12 मधून 9 गेले, किती उरले, 12 मधून 9 गेल्याच्या नंतर 3 उरले, किती उरले, 3 उरले. अशा प्रकारे आपलं उत्तर किती आलं, 37.5. किती अंशाचा कोण होईल याच्यात, 37.5. अशा प्रकारचं एक गणित होतं. आपण काय होतं, आपला फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण किंमत टाकल्यानंतर इथं भाग जात नव्हता 2ने, तर आपण याचा अगोदर गुणाकार केला, नंतर भाग दिला, भाग झाला 82.5 वजा या दोघांचा गुणाकार 120 झाला, 120 केला आणि त्या 120 मधून आपण 82.5 केलं, वजा केलं आणि ते वजाचं उत्तर काय आलं आपलं 37.5. म्हणजे आपलं उत्तर काय 37.5. अशा प्रकारे जर आपल्याला दुसरा कोण विचारला, दुसरा अँगल विचारला तर 360 मधून 37.5 वजा करायचे म्हणजे आपल्याला दुसरा कोण भेटून जातो. इथं हे कशी केली वजाबाकी एवढं लक्षात ठेवायचं आहे, कारण हा पूर्ण संख्या आपण 120च्या खाली पूर्ण घेतली, 82 हा 0.5 होता म्हणून त्याच्या बाहेर ठेवली आणि त्याच्यामुळे आपलं उत्तर 37.5 आलं. आता आपला त्यापुढील प्रश्न होता, 3 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल. 3 वाजता, आता इथं ऑलरेडी आपलं जे आपण अगोदरची घड्याळ काढलं होती त्याच्यात 3 वाजलेलेच आहे. हे 3 वाजता तास काटा आणि हा मिनिट काटा याच्यात किती अंशाचा कोण होतो ते आपल्याला काढायचं आहे. आता आपलं सूत्र काय आहे, 11/2. आता मिनटं इथं आहे का, नाही इथं 12वर आहे आपण, म्हणजे मिनटं झाले का, 3 वाजून काही मिनटं हे ते प्रॉपर कितीचं विचारलं आहे आपल्याला, 3चं विचारलेलं आहे, म्हणजे आपले मिनटं किती 0 झालेले आहे, किती 0 वजा आपलं 30 सूत्रातलं घेतलं आणि ते कितीचं विचारलं, 3चं विचारलं बरोबर आहे. अशा प्रकारे आपण केलं. आता याचं गुणाकार भागाकार काही केलं तर याचं उत्तर काय येतं, 0च येतं, कारण 2 न गुणलं तर 0च येणार, याला आपण भागू शकत नाही. याला गुणाकार केला,
याला भाग जात नाही, बरोबर आहे, 0ला भाग जात नाही. मग आपण 11 सोबत गुणाकार केला 0चा तर उत्तर 0च येणार आहे. 2 भागितलं तर काय उत्तर 0च येणार. म्हणजे हे पूर्ण स्टेपचं उत्तर काय येणार आहे, गुणाकारात 0 असल्यामुळं 0 येणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आता पुढं वजा 30 त्रिक 90, 30 त्रिक काय 90, 90 डिग्री. आता अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं ते 90 डिग्री. किती अंशात फिरेल, 90 अंशात फिरेल. किती अंशाचा कोण तयार होईल, किती अंशाचा कोण तयार होईल असं विचारलं, कितीचा होईल, 90 अंशाचा कोण तयार होईल. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 2 नंबरचं. एका भिंतीवरील घड्याळ 2:39 वाजले असतील तर ते घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शवेल. आता एक घड्याळ आहे, त्या घड्याळीमध्ये 2:39 आले, बरोबर आहे. त्या घड्याळीमध्ये बरोबर समोरून आरसा पकडला आपण घड्याळीच्या समोर, तर त्या घड्याळीत कोणती वेळ दाखवत असेल हे आपल्याला काढायचं आहे. आतापर्यंत आपण टाईप कोणता बघितला की मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातील कोण कशा प्रकारे काढायचा हे आपण बघितलं. याच्यावर आपल्याला परीक्षेत प्रश्न असतो की मिनिट एवढे हे वाजले 2:50, 30 मिनिटं, 40 मिनिटं जे असेल ते, यांच्यातला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला काय काढा, वेळ काढा, आपलं कोण काढा. अशा प्रकारचं आपण जे मागचं टाईप बघितलं त्याचं सूत्र पण बघितलं आपण, काय होतं ते सूत्र लिहून आपल्याला सगळ्याला पाठ करायचं आहे. आता आपला दुसरा जो टाईप आहे त्याच्या समोरचा जो टाईप आहे तो टाईप आहे की जी घड्याळ आहे, घड्याळीत 2:39 झाले. आता काय आहे, त्या घड्याळीसमोर बरोबर आरसा आहे, अशी घड्याळ आहे आणि त्या घड्याळीसमोर काय आहे, आरसा आहे. आणि आपण त्या आरशात बघितलं, आता कशात बघतोय आपण, आरशात बघतोय, घड्याळीत नाही. तर त्या आरशात ती कोणता वेळ दर्शवत असेल हे आपल्याला काढायचं आहे. आता याच्यासाठी एकदम सोपी पद्धत, याला एकच करायचं आहे फक्त की 11:60 याला मायनस करायचं आहे. कितीमधून, 11:60. अशा आरशातला प्रश्न आला, याला एवढंच लक्षात ठेवायचं, 11:60. काय लक्षात ठेवायचं, 11:60. एवढंच आपल्याला ह्या टाईपला एवढं लक्षात ठेवायचं आहे, 11:60. ही आरशाची वेळ आली तर ठीक आहे, आपण करू सांगितल्याप्रमाणे. 11:60 हे 2:39 काय करू आपण, मायनस करू, बरोबर आहे. हा वरती 0 झाला, मग इथं आपण 1 उसनं घेतो प्रत्येक वेळेस. आपल्याला माहिती आहे 10 1 गेला, 10 9 गेले, 1 उरतो, बरोबर आहे. हा घेतलेला 1 इथं दिला, 6 4 गेले, 2 उरले म्हणजे 21 मिनिटं. 60 39 मिनिटं गेले म्हणजे किती, 21 मिनिटं. आता 11 2 गेले म्हणजे किती, 9. मग अशा प्रकारे जर आपण आपलं उत्तर येतं 9:21. अशा प्रकारे आपण 2:39 ची घड्याळ वाजलेली घड्याळ आपण आरशात बघितलं तर ते आपल्याला किती दिसणार आहे, 9:21 दिसणार आहे. सरळ सरळ आरशाचा प्रश्न आला, एवढंच करायचं आहे. 11:60 आपल्याला दिलेला टाइम काय करायचा आहे, वजा करायचं आहे, आपलं उत्तर येऊन जातं. आपलं उत्तर आहे 9:21. आता सेम त्याच टाईपचा प्रश्न आहे. एका भिंतीवरील घड्याळात 12:43 वाजले असतील तर त्यात घड्याळ आरशात पाहिले असता कोणती वेळ दर्शवेल. आपल्याला माहिती आहे ते त्या आरशात बघण्यासाठी आपल्याला जी वेळ बघायची आरशातली त्यासाठी आपलं सूत्र आहे 11:60. हे 11:60 त्यासाठी काय एवढंच आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. 11:60 आपल्याला काय करायचं आहे, 11:60 म्हणजे 11:60. हे त्याची हा टाईम, ह्या 11:60 आपल्याला काय करायचं आहे, फक्त वजाबाकी करायची. आपल्याला एवढंच हे भीती ह्या घड्याळीचं आरशासाठी आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं या टाईपसाठी, बरोबर आहे. आता आपलं सूत्र आहे 11:60, त्याच्यामधून आपल्याला काय मायनस करणे. आता कितीचं विचारलं आपल्याला, 12:43 घेतला आपण. 11:60 12:43 बरोबर आहे. अशा प्रकारे ते विचारलेले आपल्याला 11:60 12:43. आता 12:43ला आपण इथं 12:43 घेणार आहे का, नाही, कारण हे 12 हे 0 डिग्रीवर असतं. काय असतं, 12 हे लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपल्या घड्याळीचं सर्कल चालू होतं, किती अंशाचं सर्कल आहे आपलं, 360 डिग्रीचं सर्कल आहे, बरोबर आहे. ते कुठून चालू होतं, 12पासून. कोणत्या, तिथं 0 डिग्री असतं, ह्या 12 काय असतं, 0 डिग्री असतं. मग कधीही 12चा टाईम घ्यायचा असेल तर तिथं 12 घ्यायचं आणि तिथं काय घ्यायचं, 0 घ्यायचं. काय घ्यायचं, 0 घ्यायचं. त्याच्यामुळे मी इथं 12 अगोदर लिहिलं होतं, हा प्रश्नाचं कन्फ्यूज होणे म्हणून. आपल्याला माहिती आहे की हे ज्यावेळी इथं किती होतं, 30 डिग्री होतं, इथं किती होतं, 60 डिग्री. आपल्याला माहिती याच्यात कितीचा फरक आहे, कितीचा फरक याच्यात, 30 डिग्रीचा फरक आहे. इथे किती होतं, 90 डिग्री होतं, बरोबर आहे. अशा प्रकारची ही डिग्री वाढत जाते. तर सुरुवात कुठून होती, 12 वाजल्यापासून होती. कुठून, 0 डिग्री कुठे आहे, 0 डिग्री एवढंच लक्षात ठेवायचं. 0 डिग्री कोणाजवळ आहे, 12 जवळ आहे. त्यावेळेस आपल्याला हे 0 डिग्रीचं भरपूर पुढं फायदा होणार आहे गणितामध्ये. कारण त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला हे किती समोरील कोण किंवा किती कोण तयार होता, एकमेकावर किती वेळ येईल काटा, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, 12ची वेळ आपल्याला काय करावं लागते, त्याच्यातून मायनस करावं लागते, कमी करावं लागते. त्याच्यामुळे एवढंच लक्षात ठेवायचं की 12 हे काय आहे, 0 डिग्री आहे. म्हणून आपण किती घेतलं, 0 घेतलं. आता आपल्याला याची काय करायची आहे, वजाबाकी करायची, बरोबर आहे. आता इथं वरती 0 आहे म्हणून इथं 10 झाले, 7 इथं 1 घेतला तो वापस दिला, इथं झाली 5, 6 5 गेले, 1 उरला आणि इथं काय झालं, हे 11चे 11 म्हणजे आपलं उत्तर काय येतं, 11:17. 11:17 अशा प्रकारचं आपलं उत्तर आहे. एवढंच आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता आपला त्या समोरचा प्रश्न
15 वाजता घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले दिसतील? किती वाजता? एका घड्याळात 15 झाले तर आरशात किती दिसतील आपल्याला हे बघायचं. एका घड्याळात 15 वाजले. किती वाजले? 15 झाले. बरोबर आहे. तर ते घड्याळ आरशात पाहिले असता किती वेळ दर्शवला असा आपल्याला हा प्रश्न होता. बरोबर आहे. तर आता सगळ्यात अगोदर आपण जी आतापर्यंत पाहिली ती 12 तासाची घड्याळ पाहिली 1 पासून 12 पर्यंत. पण इथे किती म्हणले? 15. तर ही 24 तासाची घड्याळ आहे. किती? 24 तासाची. म्हणजे 12 नंतर किती वाजणार आहे? 13, 14, 15 अशा प्रकारची घड्याळ आहे. किती? 12 नंतर. आपण कसं म्हणतो 12 नंतर 1, पण इथे किती म्हणलेले? 12 नंतर 13, 14, 15. तर मग सगळ्यात अगोदर आपल्याला 15 म्हणजे किती कळा पाहिजे? 15 म्हणजे किती? 3. 24 तासाच्या घड्याळीत 15 म्हणजे किती? 3 वाजले. किती वाजले? 3 वाजले. तर मग आपल्याला काय करायचं आहे? आता या 11:60 मधून 3 वाजा करायचे. किती? 3 वाजेल. बरोबर आहे. आता 11:60 मधून आपल्याला किती करायचे? 3 वाजा करायचे. हा झिरोला झिरो, वरती खाली झिरो म्हणजे याचं पण काय होतं? झिरोच होती वाजबाकी. कारण आपण मोठ्या संख्येतून झिरो गेला तर का उत्तर काय येणार आहे? झिरोच येणार आहे. आता 11 मधून 3 गेले किती? 9. अशा प्रकारे काय म्हणले ते की 3 जर वाजला असेल घड्याळीत 3, आपण ती जर आरशात पाहिली तर किती वाजणार आहे? 9 वाजणार आहे. वाटलंच तर आपण बघू शकतो आरशात समजा 3 जर वाजला असेल आणि आपण त्या आरशात बघितलं किती वाजलं दाखवलं आपल्याला? तिथं 9 वाजलेले दाखवलं. अशा प्रकारे 3 वाजता जे घड्याळ आरशात बघितलं आपण तर तिथे किती? 9 वाजता दाखवणार आहे. इथं 15 होतं. 15 म्हणजे 24 तासाची घड्याळ होती. तर आपल्याला कळायला पाहिजे की 1ला 13 म्हणतात, 2ला 14 म्हणतात, 3ला 15 म्हणतात, 4ला 16 म्हणतात. अशा प्रकारचे गणित होतं. त्याचं उत्तर किती होतं? 9. किती होतं त्याचं उत्तर? 9 वाजेल दाखवतील. तिथं आपले किती? 9 वाजेल दाखवतील. आता प्रकारे आपण 3 टाईप बघितले. एक तो किती अंशात हा टाईप बघितला. नंतर आपण बघितला नंतरचा टाईप होता आपला की तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोण करेल. हा 2 टाईप झाला. नंतरचा तिसरा टाईप होता आपला की आरशात किती वाजेल आपल्याला ती वेळ दर्शवेल जी घड्याळीत होती ती. हे झाले 3 टाईप. आता आपला जो समोरचा टाईप होता तो आहे 4 नंबरचा टाईप. बरोबर आहे की 8 ते 9 दरम्यान घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा किती वाजता एकमेकावर येतील? दोन्ही काटे एकमेकावर आले पाहिजेत एका तासाच्या दरम्यान. 8 ते 9 वेळ कोणती आपली? 8 ते 9. आपला प्रश्न होता 8 ते 9च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा किती वाजता एकमेकावर येतील. म्हणजे ह्या दोन्ही याच्यात हे तास काटा आणि मिनिट काय झालं पाहिजेत? एकमेकावर आला पाहिजे. अशी आपल्याला ती वेळ काढायची होती. आपल्याला ती काय काढायची? अचूक वेळ काढायची. बरोबर आहे. त्यासाठी एक सूत्र आहे. ते सूत्र फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की 60 किती इथं 60 आहे ना? 60 गुणिले त्याच्यानंतर आता काय करायचं माहिती आहे का? हे 60 का लिहिले आपण? 60 गुणिले h भागिले 11 हे त्याचं काय सूत्र आहे. बरोबर आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला फ्रॅक्च्युअल डाटा की प्रश्न काय विचारला त्याचं सूत्र तिथंच त्याच्या खाली आणि त्याच्यानुसार आणखी आपल्याला प्रश्न काय करायचे? प्रॅक्टिस करायचे. प्रॅक्टिस करून आपल्याला हे कुठून आलं काय आलं हा आपल्या समोर प्रश्न पडणार नाही. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे हा प्रश्न आहे, हे त्याचं सूत्र आहे, हे सूत्र टाकायचं, उत्तर काढायचं, बस एवढंच. हे कसं आलं काय आलं हे तिथे ऑटोमॅटिक आहे ऑलरेडी पहिल्यापासून. तर आपल्याला आता काय करायचं आहे फक्त की एकमेकावर किती वेळा असतील त्याचं सूत्र काय आहे? 60 गुणिले h 12. आता h कसे मोजायचे? आपल्याकडे 8 ते 9 किती आहे? 8 ते 9 दरम्यान सांगितलं. तर हा पहिला तास धराचा ते पण 12 पासून. कसे मोजायचे? 12 पासून. असं नाही मोजायचे, असे 12 पासून किती तास होता? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे किती तास होता? 8 ते 12 पासून मोजायचे. किती? 12 वाजल्यापासून मोजायचे. 12 वाजल्यापासून पुढं 12 वाजल्यापासून पुढे मोजायचे. हे आपलं काय सूत्र आहे. आपलं सूत्र याला एवढंच लक्षात ठेवायचं एकमेकावर किती वाजता येतील. तर 60 गुणिले h 11. तर तास कुठे मोजायचे? इथं काही देऊ द्या. आता समजा इथं 8 ते 9 दिलं, इथं दिलं 5 ते 6 असं दिलं. मग आपले तास किती होणार? 1 2 3 4 5 5. पहिला तास घ्यायचा, जो पहिला अंक दिलेला आहे त्याच्यापर्यंत तास घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला दिलं 10 ते 11 दरम्यान किती वेळा एकमेकावर येतील? 10 ते 11. मग आपण मोजणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिला 10 पर्यंत. असा कोणताही तास देऊ द्या 12 पासून मोज त्याचा. त्यातलं 8 ते 9 3 ते 4 2 ते 3 जे असेल त्याचं काय घ्यायचं? अगोदरपर्यंत काय मोजायचे? तास मोजायचे. ठीक आहे. आता आपण घेतलं 60. किती तास भरले आपले? 1 2 3 4 5 6 7 8 किती? 8 भागिले किती? 11. हे आपलं सूत्र आहे. आता याला डायरेक्ट भाग जात नाही तर या दोघांचा आपण काय करू? गुणाकार करू. आता यांचा गुणाकार करायचा झिरोचा विषय. झिरो आपला मनात ठेवायचं फक्त. 8 सकम 48 झिरो होता म्हणून झिरो दिला भागिले 11. अशा प्रकारे काय झाला? आपला गुणाकार झाला. आता आपल्याला भागाकार द्यायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे भागाकार 11 1 11 11 4 44 किती? 11 4 44. मग आता इथे 4 लिहून घेतले आपण. 11 4 44 दिले म्हणून बरोबर आहे. आता काय करायचं आहे? किती उरले? 48 मधून 4 गेले किती उरले? 48 मधून 44 गेले किती उरले? 4 उरले. मग इथे किती झाले?
इथं झाली 40. आता परत भाग द्यायचा. 11 11 11 त्रिक 33. किती झाले? 11 त्रिक 33. उरले किती? 7. आता पुढं आहे का भाग द्यायला? नाही. मग हे बाकी आपण काय लिहितो? वर लिहितो आणि ज्यानं भाग दिला त्यानं खाली लिहितो. अशा प्रकारे आपण हे अपूर्णांकामध्ये शिकलेलो आहे. 43 ह्या दोघांचा गुणाकार करून 7 त्याच्यात मिळवले तर याची बेरीज किती येणार? 480. म्हणजे 11 गुणिले 43 अधिक 7 याचं काय होतं? अपूर्णांकाचं आपण बघितलेलं अपूर्णांकामध्ये याला कसं पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचं येतं. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं. 11 4 44 4 उरले. 11 त्रिक 33. 40 मधून 33 गेले, 7 बाकी राहिले. ही इथं हे कसं करायचं? फक्त जे बाकी राहिले ते वरती लिहायचे, ज्यानं आपण भागलं त्याला खाली आणि जो आपला भाग आला तो इथं. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 8:43. किती? 8:43 711. अशा प्रकारचं आपलं उत्तर होतं. आता इथं एक लक्षात आलं असेल की हे 11 आहे ना, हे उत्तरात 11 कधीही राहणार आहे. तर आपण याच्यातलं ऑप्शनसुद्धा 2 ऑप्शन कट होते आपलं, 1 नंबरचं आणि 4 नंबरचं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस असं विचारलं की एकमेकावर किती राहतील आणि आपण जर त्याला 11 भागील केलं असेल 60, हे जर आपण सूत्र वापरले असेल 60 गुणिले तास आणि भागिले 11, तर उत्तरामध्ये 100% 11 येणार भागिलेमध्ये. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. आपण बाकीचे ऑप्शन पण जर आपल्याला कन्फ्यूज असेल, सूत्र आठवत नसेल, 50-50 50-50 मध्ये आपण कन्फ्यूज असेल, तर फक्त आपल्याला अशा वेळेस एवढंच लक्षात ठेवायचं आहे की उत्तरात 100% किती येणार? 11 येणार. इथं छेदात 11 येणार. छेदात 11 येणार आहे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर होतं 8:43 711. 4 ते 5 दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असतील? आता आपला 5वा टाईप चालू झाला. काय म्हणलं आता? विरुद्ध असतील. ज्या त्या टाईपचे प्रश्न लिहून, ज्या त्या टाईपचे आपल्याला काय करणे? फॉर्म्युले लिहून ठेवायचे आणि त्यानुसार आणखी गणिताची प्रॅक्टिस करायची. त्यावेळेस आपला हा टॉपिक, हा चॅप्टर क्लिअर होणार आहे. एवढी तर लक्षात ठेवायचं आहे. आता काय विचारलं? 4 ते 5च्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकाच्या विरुद्ध असतील? काय म्हणले? विरुद्ध असतील. एवढं लक्षात ठेवायचं. आता 6ला माहिती आपण 6 वाजले की इथं 12ला असतो. फक्त विषय कशा चालू? इथं हा तास काटा आणि हा मिनिट काटा, हा मिनिट काटा, हा तास काटा. 4 ते 5 दरम्यान किती वाजता एकमेकाच्या विरुद्ध असतील म्हणले. ज्यावेळेस हा इथं राहील तर हा त्याच्या विरुद्ध. म्हणजे आता 6 वाजता बरोबर तास काटा आणि मिनिट काटा काय असतो? एकमेकाच्या विरुद्ध असतो. एवढं लक्षात ठेवायचं. आता याच्यासाठी सूत्र काय आहे? हे 60 जे पहिलं होतं आपलं ते 60. आता इथं 4 ते 5 12पासून मोजायचं. त्याचं आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 किती तास होत आहे? 4 तास. आता फक्त इथं ॲड एकच करायचं आहे आपल्याला. विरुद्ध म्हणले ना, त्यासाठी 360 घ्यायचं आहे. आपलं किती अंशाचं आहे? आपलं किती डिग्रीचं आहे? आपली घड्याळ 360 आहे आणि त्याला भागिले 11. आपल्या इथं एवढंच आपल्याला इथं ॲड करायचं आहे. जे आपल्या मागच्या गणित होतं तसंच आहे, फक्त इथं 360 करायचं आहे. आता 360 कसं करायचं हे मी सांगतो. 12 ते 6 12 ते 6 जर ह्या टायमातला प्रश्न असेल तर प्लस 360 घ्यायचे आणि जर प्रश्न 6 ते 12 मधील असेल टायमातला 6 ते 12 तर मायनस 360 घ्यायचे. ह्या 2 गोष्टी इथे लक्षात ठेवायचं. अगोदरचा प्रश्न काय होता आपला? एकमेकावर येतील. त्या अगोदरचा प्रश्न होता 8 ते 9च्या दरम्यान किती वाजता एकमेकावर येतील म्हणे. त्यासाठी आपण प्रश्न पाहिलं होतं 60 घेतलं होतं, गुणिले जेवढे तास झाले होते तेवढे तास घेतले होते आणि भागिले 11 केले होते आणि आपण सरळ सरळ काढलं होतं. आता काय म्हणले? एकमेकाच्या विरुद्ध. प्रश्न लक्षात ठेवायचा काय? एकमेकाच्या विरुद्ध. इथं पण सूत्र त्याचे 60 गुणिले जेवढे तास असतील तेवढे भागिले 11. फक्त याच्यात प्लस काय करायचं आहे? जर टाईम 12 ते 6 मधला असेल तर प्लस 360 घ्यायचं आहे आणि जर टाईम 6 ते 12च्या मधला असेल तर मायनस 360 घ्यायचं आहे. इथं एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता 4 ते 5 कशाच्या मध्ये येत्या? 12 ते 6 मध्ये येतं. 4 ते 5 कशामध्ये येतं? 4 ते 5 12 ते 6 मध्ये येतं. म्हणजे आपण काय घेतलं? प्लस 360 घेतलं. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता जर इथं प्रश्न असता 8 ते 9, काय असता प्रश्न? 8 ते 9. मग हा टाईम कशाच्यामध्ये येतो? 6 ते 12 मध्ये येतो. 8 ते 9. मग आपण इथं काय घेतलं असतं? मायनस 360 घेतलं असतं. काय घेतलं असतं? इथं मायनस 360 घेतलं असतं. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. टाईम 12 ते 6 मध्ये असेल तर प्लस 360 घ्यायचं. टाईम 6 ते 12 असेल तर मायनस 360 घ्यायचं. अशा प्रकारे एवढंच सूत्र आपल्याला या एकमेकाच्या विरुद्ध विचारतील काटे, त्यावेळेस हा शब्द लक्षात ठेवायचा, हे सूत्र लक्षात ठेवायचं. एकमेकावर असलं तर ते सूत्र लक्षात ठेवायचं, विरुद्ध असलं तर हे एवढंच लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. आता आपण याचा गुणाकार करून घेऊ. या दोघांचा गुणाकार. साइन चौक 24 0 आपण विचारलो थोड्या वेळासाठी, परत 0 देऊन दिला, प्लस 360 भागिले 11 अशा प्रकारे आलं. त्याच्यानंतर आपण काय केली? या दोघांची बेरीज केली. 360 24 0 10 3 आणि 3 6 किती आली? 600.
आपण 600 भागिले 11, बरोबर आहे. 600 भागिले 11 आपल्याला करायचं आहे. आता आपलं 11 याला भाग द्यायचा आहे. 11 का 11 पाचे 55, इथं 5 लिहून घेतले कारण 5व्या नंबरला 55 आहे. उरले किती 5. परत आता 11 4 44, मग 50 मधून 44 गेले, बाकी किती राहिले 6 भागिले 11 तसंच्या तसं. आता आपण काय केलं, भाग दिला, तो भाग इकडे लिहित गेलो आपण. 11 पाचे 55, उरले 5, त्याच्यानंतर इथं 50 झाले, 11 4 44, मग 50 मधून 44 गेले, मग बाकी इथं लिहिलं आपण वरती. बाकी वरती लिहायची. हे गणित अशा प्रकारे अपूर्णांकात जर उत्तर असेल ना तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, सरळ जी बाकी उरेल ना ती वरती लिहायची, आणि ज्यांना आपण भागाकार करतो ना त्यांना खाली लिहायचं, आणि जे आपलं उत्तर असतं ना ती इथं लिहायचं. अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं, समजा 4 ते 5 मध्ये 4 वाजून किती 4 वाजून 54 मिनटं 611, किती 54 मिनटं 611, 4 वाजून 54 मिनटं 611ला, म्हणजे इथं 4 वाजून 54 मिनटं 611ला काय होईल, असा राहील तो काटा. इथं तास काटा याच्यावर येईल, हा 4 वर, आणि 54 मिनटं 54 म्हणल्यावर इथं किती, हे 60 होतं आणि इथं 54. अशा प्रकारे तो काहीतरी पॉईंटमध्ये एकमेकाच्या काय राहील, विरोधात राहील, बरोबर आहे. 4 वाजून अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र लक्षात ठेवायचं, एकमेकाच्या विरुद्धाचं. एवढंच करायचं फक्त. एकमेकाच्या विरोधात असेल तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं की टाईम 12 ते 6 मधला आहे का 6 ते 12 मधला आहे. जर टाईम 12 ते 6 मधला असेल तर 360 घ्यायचा, जर टाईम 6 ते 12 मधला असेल तर -360 घ्यायचा. अशा प्रकारचे हे सूत्र त्या प्रश्नाच्या खाली लिहून ठेवा. आता आपला समोरचा प्रश्न होता 7 वाजल्यापासून 7 ते 8 वाजेपर्यंत किती वाजता तास काटा मिनिट काटा एकमेकावर असतील. आपण ऑलरेडी पाहिलं एकमेकावर असल्यावर कोणतं सूत्र वापरतात. आपण हे सूत्र त्यासाठी वापरतो, कोणतं, 60 गुणिले h भागिले 11. हे जर एकमेकावर असेल तर. आणि हे जर विरुद्ध असेल तर इथं काय करतो आपण, 360 प्लस करतो जर टाईम 12 ते 6 मध्ये असेल, आणि जर टाईम 6 ते 12 मध्ये असेल तर 360 मायनस करतो. एवढंच फक्त. इथं काय करतो आपण, विरुद्धला वाढवतो, आणि एकमेकावर असेल तर आपलं एवढं सूत्र आहे, आपण ते पाहिलं. आता ते मोजायचं कुठून, 12 वाजेपासून. आता काय विचारलं आपल्याला, 7. मग किती तास होता, 1 2 3 4 5 6 7, बरोबर आहे. मग आता आपलं कसं, असं 60 गुणिले 7h भागिले 11. आता आपल्याला माहिती आहे सगळ्यात अगोदर याचा काय करायचा, भाग जात असेल तर भाग देऊन घ्यायचा. पण सरळ अगोदर काय करायचा, गुणाकार करायचा. थोड्या वेळासाठी 0 विसरून जाता. 7 × 42, 0 होता म्हणून 0 दिला. अशा प्रकारे आलो आपण इथं, बरोबर आहे. आता याच्यानंतर पण आपल्याला काय करायचं आहे, आता याचा आता आपल्याला भागाकार करायचा आहे. आता आपण कसं देऊ, हे 42 आहे म्हणजे 44 पेक्षा लहान आहे, म्हणजे 33. 11 × 11, 11 त्रिक 33. उरले किती, ते 7 आणि हे 2 90. किती उरले, 9 उरले. मग इथे किती झाले, 9 झाले. इथे किती झाले, आता 90 झाले, कारण 11 त्रिक 33. 33 मधून 42 गेले, किती उरतात, 9 उरतात. ते 7 आणि इथून 9 उरतात, बरोबर आहे. आता झाली इथं 90. आता 90ला परत भाग देऊ आपण. 11 8 88. 11 8 किती, 88. इथं लिहिलं आपण, हे 3 आणि हे 8 भाग जाईल. आता बाकी किती राहिले, 2, आणि हे खाली जे भागाकार दिलं आपण ते, म्हणजे 38, हे 2 11. म्हणजे किती वाजल्यापासून, 7. म्हणजे एकमेकावर किती वाजता येईल, ते 7 वाजून 38 मिनटं 2/11. अशा प्रकारे ते एकमेकावर येतील. इथं आपण असा भाग दिला, जो बाकी होतो ते आपण वरती लिहितो, जो भागाकार येते खाली, आणि जो आपलं उत्तर येतं ते आपण ह्या साईडला लिहितो. अशा प्रकारे अपूर्णांकामधलं उत्तर एवढं इथं लक्षात ठेवायचं आहे. 7 वाजून 38 मिनटं 2/11ला ते एकमेकावर असतील. टोटल 8 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत तास काटा मिनिट काटा एका सरळ रेषेत किती वाजता येतील. अशा प्रकारचं आपलं होतं. किती, 8 वाजेपासून 9 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा किती, सरळ रेषेत म्हणलं. काय म्हणले, सरळ रेषेत. आता आपल्याला सूत्र माहीत होतं, सरळ रेष आणि विरुद्ध हे दोघाला काढायला काय एकच सूत्र आहे. जसं आपण सरळ रेष काढतो तसंच काय, विरुद्ध आणि सरळ रेष एकच होतं. म्हणजे विरुद्ध काय आणि सरळ रेषेत काय, विरुद्ध. आता समजा असं 6 वाजले, हे पण सरळ रेषेत होतं आणि विरुद्ध पण होतं. मग त्याच्यामुळे काय, ते सूत्र एकच आहे. आपण ते सूत्र बघितलं होतं काय, 60 गुणिले h. जर टाईम 12 ते याच्या पुढं असेल, 12 ते 6च्या दरम्यान असेल तर प्लस, आणि 6 ते 12 दरम्यान असेल तर प्लस. आता आपला टाईम कुठे आहे, 8 ते 9. कुठे आपला टाईम, 8 ते 9. म्हणजे आपला टाईम आहे 6 ते 12 मध्ये. म्हणजे आपलं काय करणे, इथं -360 घेणे आणि भागिले 11 करणे. आपण लिहिलं आता 60. आता आपले किती घंटे भरतात, 8 घंटे भरतात इथं, बरोबर आहे. 8 घंटे -360 अशा प्रकारे, आणि भागिले 11. आता हे 360 का घेतला आपण,
आपण याच्यासाठी घेतलं 360 की आता हा टाईम 6 ते 12 मध्ये म्हणून आपण काय घेतलं -360 घेतलं. आता आपण याचा बेरीज करू, पहिले गुणाकार करू. 8 सकम 48, आपण 0 थोड्या वेळ विसरलो होतो म्हणून 0 घेतला, -360 भागिले 11. आता 480 मधून 360 काय करायचे -0 2 120, म्हणजे आपली वजाबाकी काय आली 120 आली, भागिले किती 11. आता आपण माहिती आहे आपल्याला आकार 11 एके 11 उरला, इथे 1 लिहिला बरोबर आहे. आता इथं 1 उरला म्हणजे आपल्याला इथं आणखी 0 द्यायचा आहे, मग हा 0 द्यायचा म्हणून आपण इथं 0 लिहिला. मग आपल्या अशा प्रकारे आपलं उत्तर काय येतं 10, इथं पण 0 येतो 10, इथं 10 आणि 11, म्हणजे 8 वाजून 10, इथं पण 10 आणि 11, 8 वाजून 10 मिनटं 10/11 अशा प्रकारे आपलं काय येतं उत्तर. एका सरळ रेषेत काय येतील अशा प्रकारे आपलं उत्तर येतं. आता याच्या दोघांची जर आपण प्रकार केली, या दोघांचा गुणाकार करून हे जर प्लस केलं तर किती होतात 120 मिनटं होतात. म्हणजे याचं अपूर्णांक युक्त रूप काय आहे हे आपण अपूर्णांकामध्ये शिकलेलं आहे. अशा प्रकारे आपलं 8 वाजून 10 मध्ये 10/11 उत्तर होतो. आतापर्यंत आपण टोटल किती प्रश्न बघितले 11 प्रश्न बघितले. आता आपले टोटल प्रश्न हे 18 प्रश्न आहे. आज आपण 11 प्रश्न स्पष्टीकरण बघितलं आणि उद्याची व्हिडिओत आपण काय करू वरच्या 6-7 प्रश्नाचं आपण काय करू स्पष्टीकरण बघू. आतापर्यंत जे आपण बघितलं होतं 3 ते 4 आपण टाईप बघितले, त्याच्यामध्ये आपण मिनिट काटा आणि तास काटा किती अंशाचा कोण करेल हा एक बघितला. त्याच्यानंतर आरशात किती वाजेल दिसतील हा एक टाईप बघितला. त्याच्यानंतर आपण बघितला एकमेकावर किती वेळा येतील, 8 ते 9 दरम्यान घड्याळाचा तास काटा मिनिट काटा एकमेकावर किती वेळा येतील. इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एका तासात ते एक वेळेस येतात, एकमेकावर किती वेळेस येतात एकमेकावर येतात, पण तिचं 12चा टाईम हा धरला जात नाही म्हणून ते किती 12 तासात 11 वेळेस येतात आणि 24 तासात 22 वेळा ते एकमेकावर येतात. आणि तो आपल्याला अचूक टाईम विचारला होता आणि अचूक टाईमसाठी आपण ते 60/11 हे आपण जे सूत्र वापरलं एच ते तशा प्रकारे आपण बघितलं. हा एक टाईप बघितला. त्याच्यानंतर विरुद्ध बघितला, किती वाजता एकमेकाच्या विरुद्ध येतील. त्याच्यानंतर एकमेकावर असतील हा पण बघितला आणि विरुद्ध पण बघितला. त्याच्यानंतर सरळ रेषेत बघितले. अशा प्रकारचे आपण हे आता एवढे टाईप बघितले. राहिलेले टाईप आपण त्या टाईपचे प्रश्न उद्या बघणार आहोत. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ राहिलेले प्रश्न. 8 ते 7 ते 8 प्रश्न राहिले, आणखी व्हिडिओ खूप मोठा होते त्याच्यामुळे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.